नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच जणींकडं जर शिलाईचं काम करत असेल तर त्यांच्याकडं एखादं कस्टमर नवीन टॉप घेऊन येतात आणि जुन्या टॉपवरून नवीन टॉपचं फिटिंग कसं करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं। आता हा आहे कस्टमरचा जुना टॉप आणि त्यांनी हा नवीन टॉप मला आणून दिलेला आहे आणि ह्याच्यानुसार हे फिटिंग करायचं आहे। तर कसं फिटिंग करायचं हे मी आज तुम्हाला दाखवते। तर हे बघा, आधी प्रथम चेस्टचं माप घ्या। इथून ह्या मुंड्यापासून ह्या मुंड्यापर्यंत चेस्टचं माप घ्या। आता त्यांची चेस्ट आहे 19.5। तर कमरेचं माप घ्या। कमरेचं माप आहे 17.5 इंच आणि सीटचं माप बघूयात आता। तर सीटचं माप आहे 40 इंच सीट आहे। तर अशा पद्धतीनं छातीचं माप घेतले, कमरेचं माप घेतले आणि सीटचं माप घेतलेलं आहे आणि ह्यांचं दंडघेर आहे 6 इंच, म्हणजे टोटल 12 आहे, त्याच्याने मग 6 इंच येते। तर हे अशा पद्धतीनं आपण त्या नवीन टॉपवर फिटिंग करणार आहोत। तर हा बघा, त्यांनी हा टॉप नवीन आणून दिलेला आहे। त्यांनी काहीतरी दुकानातून हा घेतलेला आहे, पण तो थोडा त्यांना लूज होतोय आणि त्यांना फिटिंग करून हवा आहे। तर आपण आता जशी मापं घेतली त्या पद्धतीनं आपण ह्या टॉपचं फिटिंग करणार आहोत। तर घेताना सुद्धा नकळत लूज घ्या। आता त्यांचं जसं माप आहे त्यापेक्षा सुद्धा तुम्ही लूज घ्या। आता त्यांचं 19.5 टोटल चेस्ट होती, म्हणजे 40 चेस्ट होती, पण त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही थोडंसं सैल ठेवा नकळत पाव इंच, कारण जर कॉटन असेल तर आटायची शक्यता असते। आता कमरेचं माप बघा, कमरेचं माप आपण इथून घ्यायचं आहे, इथून असं, आणि सीट काय तर 40 इंच आहे। तर हे बघा, हे अशा पद्धतीनं मार्किंग करून तुम्ही घ्या दोन्ही साईडला। आणि त्यांचा बाहीघेर आहे काहीतरी 12 इंच टोटल बाहीघेर आहे, त्याच्याने मग 6 इंच येते। तर इथून 6 इंच हे अशा पद्धतीनं आपण आता टिप मारून घेऊयात। सुरुवातीला व्यवस्थित लॉक करून घ्या, कारण बराच वेळा काय होतं, लॉक निसटते आणि टिप निसटायची शक्यता असते। हे बघा, हे अशा पद्धतीनं थोडंसं हळूहळू करत जसा आपण आकार काढलेला आहे तिथून तुम्ही टिपा मारायला सुरुवात करा। थोडंसं इथून घेताना कमीच घ्या, कारण इथं जर जास्त घेतलं तर एखाद्या वेळेस प्लीट्स किंवा चुन्या यायची शक्यता आहे। त्याच्यावरूनच आतल्या साईडला तुम्ही पाव इंच अंतर ठेवून अनेक टिप मारून घ्या। हे अशा पद्धतीनं शिस्तीत 2 टिपा तुम्ही व्यवस्थित मारून घ्या। इथून पण त्या साईडला पण तसेच 2 टिपा मारून घ्या। हे अशा पद्धतीनं मी पाव इंचावरती 2-2 टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि हा मी आहे या मापापेक्षा पण लूज ठेवलेला आहे, कारण हे जर कॉटन आहे, हे जर पाण्यात घातलं तर परत आटण्याची शक्यता असते, त्यामुळे परत कस्टमरला प्रॉब्लेम यायला नको। त्यामुळे ठेवताना शक्यतो तुम्ही लूज ठेवा, म्हणजे अगदी त्यांना जरी पाण्यात घातलं तरी तो घट्ट होणार नाही। अशा पद्धतीनं जर तुम्ही कस्टमरच्या ड्रेसचं फिटिंग करून दिलं तर अगदी व्यवस्थित होऊ शकेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। धन्यवाद।